जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी हिमाय. आज्ञे विन काळ हीना नेई त्याला, परलोकी हीना भीती दयाला. या वाक्याची प्रचिती देणारा अनुभव आजचा आहे. खरंच किती सुंदर अनुभव या ताईंना दिला आहे. स्वामींचे चरण जिथं आहे, जिथे स्वामी प्रत्यक्षात आहे, तिथे कुठलीही गोष्ट न्यून नसणार आहे. आपल्यावरची दुःख संकट काहीही असो, स्वामी कशा प्रकारे त्याचं निवारण करतात या अनुभवातून आपल्याला कळणार आहे. खूप सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. हा अनुभव अगदी शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हालाही स्वामींची प्रचिती, स्वामींची लीला आणि स्वामी काय आहेत हे कळणार आहे. चला तर मग ह्या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला स्वामींचा साक्षात्कार, स्वामींचे जे मला दर्शन घडले अक्कलकोट येथे, ते कशा प्रकारे घडले आणि मला नेमकी काय झालं होतं, काय घटना घडली होती, ती सर्व काही मी येथे आज सांगणार आहे. काय झालं होतं ना की मला खूप वर्ष झाली होती, त्यामुळे मला मूलबाळ हे राहत नव्हतं. त्यामुळे आम्ही केंद्रात जाऊन महाराजांची सेवा घेतली होती. तिथे आम्हाला खूप साऱ्या सेवा देण्यात आल्या होत्या. 7 गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, स्वामीचरित्र पारायण आणि पिंपळाची सेवा, अशा खूप साऱ्या सेवा देण्यात आल्या होत्या. मी आणि माझ्या मिस्टरांनी खूप मनोभावे या सेवा पार केल्या. ह्या सेवा आमच्या झाल्यानंतर आम्हाला मी प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर माझे 9 महिने हे स्वामी सेवेमध्येच गेले आणि स्वामींच्या कृपेने मला खूप छान असा मुलगा झाला. माझा नवस होता, ज्या वेळेस मला एखादं मूलबाळ काही हो स्वामी, मी तुमच्या दर्शनासाठी येणार आहे अक्कलकोट येथे, असं मी स्वामींना बोलली होती. आणि तो नवस आता पूर्ण करण्याची वेळ आली होती, कारण माझा मुलगा आता 8 महिन्याचा पूर्ण झाला होता. मी घरच्यांना खूप वेळेस म्हणत होती की आपल्याला अक्कलकोटला जायचं आहे, माझा नवस आहे स्वामींना, स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. भर उन्हाळा होता, उन्हाळ्याचे दिवस चालू होते, त्यामुळे सर्वांना सुट्ट्या होत्या. घरच्यांनी देखील माझं ऐकलं आणि आमचा जाण्याचा दिवस ठरला. आम्ही जाण्यासाठी निघलो. माझे सासू सासरे, मिस्टर आणि मी, माझा मुलगा असे आम्ही सर्वजण जाण्यासाठी निघलो. आम्ही पहाटेचा प्रवास सुरू केला आणि खूप छान वाटत होतं. स्वामींचं नामस्मरण कंटिन्यू मुखात चालू होतं आणि जाता जाता खूप असं ओढ लागली होती की स्वामींचं दर्शन कधी होईल, कारण याआधी मी अक्कलकोट कधीही बघितलं नव्हतं. स्वामी कसे दिसत असतील, तिथे नेमकी काय असेल, मला सर्व काही ते डोळ्यात भरवायचं होतं. बाळाप्पाचं मठ, चोळाप्पा मठ, समाधी मंदिर, वटवृक्ष मंदिर, सर्व काही मी जे मोबाईलमध्ये बघितलं होतं ते प्रत्यक्षात आज मला डोळ्यांनी बघायचं होतं. आणि आम्ही अक्कलकोट येथे पोचलो. अक्कलकोटमध्ये पोचल्यानंतर आम्ही रूम घेतली, रूमवरती राहिलो आणि सर्व काही व्यवस्थित चालू होतं. संध्याकाळी आम्ही वटवृक्ष मंदिर येथे दर्शनासाठी गेलो. तेथे महाराजांची शेजारती झाली. शेजारती झाल्यानंतर आम्ही महाप्रसाद घेतला आणि रूमवरती पुन्हा झोपण्यासाठी आलो. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला समाधी मंदिरामध्ये स्वामींचा अभिषेक करायचा होता. स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करण्याची खूप इच्छा होती, त्यामुळे आम्ही मुक्कामाला थांबलो होतो. आम्हाला दुसरीकडे कुठेच जायचं नव्हतं, फक्त अक्कलकोट येथेच दर्शन घेऊन सर्व काही बघायचं होतं. त्यामुळे मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो, समाधी मंदिरात गेलो. तिथे महाराजांचं सर्व काही पादुका, सर्व जे महाराजांनी बाळाप्पांच्या मठात ठेवलं आहे ते सर्व काही आम्ही बघून घेतलं. त्यानंतर आम्ही जेव्हा गेलो आणि आमचा अभिषेक देखील छान पार पडला. अभिषेक वगैरे करून आम्ही सर्व काही बघून अक्कलकोट, शेखनुर्ग्याचा दर्गा वगैरे सर्व काही फिरून आम्ही पुन्हा रूमवरती आराम करण्यासाठी आलो. आता माझा मुलगा हा खूप थकला होता, तो छोटाच होता, त्यामुळे त्याची खूप हेळसाट झाली होती.
प्रवासामध्ये कसं होतं हे सर्वजण जाणतातच. त्यामुळे तो खूप चिडचिड करत होता, खूप रडत होता, म्हणून त्याला झोपी लावायचं होतं. मग माझ्या सासूबाईंनी त्याला एक झोळी बांधली आणि झोपी लावलं. माझे मिस्टर, सासू सासरे सर्वजण झोपले. आता मीही म्हटलं की चेंज करून आपण देखील थोडासा आराम करावा, म्हणून मी बाथरूममध्ये गेले. आणि बाथरूममध्ये गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जे मी गळ्यात घातलं होतं माझं 2 तोळ्याचं मंगळसूत्र, ते माझ्या गळ्यात नाही. ज्यावेळेस मला हे कळालं त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली. काय करावं काही कळत नव्हतं. आता जर घरच्यांना सांगितलं तर माझ्यावरती खूप ओरडतील, खूप रागवतील. काय करावं, कुणाला सांगावं काही कळेना. खूप भीती वाटत होती, कारण माझ्या अट्टहासाने आणि मी त्यांना सर्वांना इथे आणलं होतं. मला मनात खूप भीती वाटू लागली. महाराजांचा खूप धावा करू लागली. आज ते 2 तोळ्याचं मंगळसूत्र म्हणजे आज 1 लाखाचं मंगळसूत्र होतं. काय करावं काही कळना. मी खूप रडू लागली, स्वामी काहीतरी करा. मी सर्व बॅगा बघितल्या, सर्व रूम चेक केल्या, पण कुठेच मला सापडत नव्हतं. म्हणून म्हटलं की चला बाहेरच्या स्पेसमध्ये आहे की नाही बघावं. कुठे गळालं काहीच कळालं नव्हतं मला, म्हणून मी बाहेर शोधाशोध करू लागली. तिथेही नव्हतं, म्हणून मी खाली गेली, गेटपर्यंत गेली. आणि तिथे गेटपर्यंत गेल्यानंतर मी तिथेही शोधत होती आणि त्यांना वॉचमॅन काकांना विचारलं की तुम्ही माझं एक मंगळसूत्र हरवलं आहे, बघितलं का? त्यावेळेस ते म्हटले की नाही हो ताई, इथे सापडलं असतं तर आम्ही तुम्हाला दिलं असतं. म्हणून ते वॉचमॅन काका असं बोलून तिथून निघून गेले. ते निघून गेल्यानंतर तिथे एक व्यक्ती आला. तो व्यक्ती खूप धिप्पाड होता आणि वृद्धही होता. त्याने पूर्ण कपडे अंगावर ते घातलेले होते. मी स्वामींना रडत होती की स्वामी, तुमच्या मंदिरात आले, तुमच्या दर्शनासाठी आले आणि माझ्यासोबत हे असं कसं घडलं? स्वामी मला काही सांगू नका, काहीही करा, कसंही करा, पण माझं हे हरवलेलं मंगळसूत्र मला द्या. मला घरचे खूप बोलतील स्वामी, मला ह्या बोलण्यापासून वाचवा. मी स्वामींचा खूप धावा करत होती आणि तारक मंत्रही म्हणत होती. त्याच दरम्यान ती व्यक्ती आली आणि मला बोलू लागली, का बरं रडत आहेस बाळा, काय झालं? तू तर एवढ्या मोठ्या स्वर्गात येऊन रडतीये. असं कोणीच नाही की इथं आल्यानंतर रडतं, सर्वजण हे हसतच जातात, मग तू का बरं रडत आहे? त्यावेळेस ते बाबा मला असे बोलले. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की बाबा, माझं इथे मंगळसूत्र हरवलं आहे, माझ्या घरच्यांना माहीत नाही, मी खूप घाबरले आहे, मी सर्वत्र शोधलं पण मला ते कुठेही भेटत नाही. त्यावेळेस ते बाबा हसले, अगं हे धर, तुझं मंगळसूत्र त्या फुलाच्या हारामध्ये गेलं होतं, तेच देण्यासाठी तुला मी आलो. आणि त्यांनी माझ्या हातावरती ते मंगळसूत्र ठेवलं आणि ते बाबा निघून गेले. मंगळसूत्र हातात ठेवलं. मी खूप आनंदात होती की माझं मंगळसूत्र मला भेटलं. मी खूप आनंदून गेली. पण त्या बाबांना विचारायचंच राहिलं की तुम्हाला हे कुठं भेटलं आणि कसं भेटलं, काही एक कळायला मार्ग नव्हता. त्यानंतर मी त्या बाबांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला. ते बाबा मला कुठेही मिळाले नाही. मी वॉचमॅनला देखील विचारलं की आत्ता जी वृद्ध व्यक्ती इथं आली होती, ज्यांनी माझ्या हातात हे मंगळसूत्र दिलं, त्यांना तुम्ही बघितलं का? वॉचमॅन म्हणाले, ताई इथे कोणीही आलं नाही, मी इथेच बसलेलो आहे, तुम्ही बघता आहात इथं कोणीच आलं नाही, तुम्हाला काहीतरी भास झाला आहे असं तेव्हा बोलले. तुम्ही CCTV फुटेज बघा असं ते म्हटले. आणि मी लगेच धावत पळत गेले आणि CCTV फुटेज बघू लागले, तर त्याच्यात अक्षरशः कोणीच मला दिसत नव्हतं. त्यावेळेस मला कळालं की प्रत्यक्षात स्वामी आई माझं मंगळसूत्र घेऊन आली होती. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. स्वामी माझं खरंच त्यांच्या नगरीमध्ये आले आणि माझं जे मंगळसूत्र हरवलं होतं, स्वामी ते साक्षात मला देण्यासाठी आले. मी किती बावळट आहे की स्वामींना ओळखू शकली नाही आणि त्यांच्या चरणावरती डोकंही ठेवू शकली नाही. आणि त्यानंतर मला खूप रडू येत होतं, खूप पश्चातापही होत होता की स्वामी काय करू. आणि ते व्यक्ती जे म्हटले होते की स्वर्गात आली, तो शब्द वारंवार माझ्या कानावरती पडत होता. कारण अक्कलकोट म्हणजे खरंच स्वर्गच बनले आहे. स्वामींचे जिथे प्रत्यक्षात वास आहे ती नगरी म्हणजे स्वर्गच झाली आहे. असा मला आलेला हा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.